सर वर्क प्लेस मध्ये काय वास्तुशास्त्राचा रोल आहे? वर्क प्लेस, कामाची जागा, ऑफिस, येस. ऑफिस प्लेसेस. तर पहिली गोष्ट मी बरेचसे माझा जो अनुभव सांगतो मॅडम. बरेचसे ऑफिसेस जे आहेत ना, पहिली गोष्ट ऑफिसेस हे बेसमेंट मध्ये असता कामा नये. कारण तिथे एनर्जी लेवल खूप कमी असते. आणि बरेच मी जे पाहिले, माझा जो अभ्यास आहे, बेसमेंट मध्ये बऱ्यापैकी जे ऑफिसेस वगैरे आहेत त्यांची एकतर फारशी प्रगती होत नाही, किंवा मग बरेचसे ऑफिसेस किंवा बेसमेंट मधले ऑफिसेस बऱ्याच काही वर्षानंतर ते बंद करावे लागतात, किंवा बऱ्याचशा ओनर्सनी ते बंद केलेले आहेत, असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे बेसमेंटमध्ये शक्यतो ऑफिसेस नसावेत, किंवा ऑफिसेस शक्यतो पूर्वेला, उत्तरेला, ईशान्य कोपऱ्यातून अशी त्याची एंट्रन्स असावी. आणि ऑफिसेसमध्ये काही उत्तर दिशेला आपण कुबेराची मूर्ती, कुबेराचं फ्रेम आपण ती लावू शकतो, त्याने आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते. दुसरं, फेसिंग टू दक्षिणेला फेसिंग करणारा सिल्वर घोडा आपण त्या ठिकाणी लावू शकतो, किंवा उत्तरेला फेसिंग करताना गोल्डन हॉर्स तोही आपण लावला तर आपल्याला त्या ऑफिसमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला मिळतील. दुसरं, वास्तूमध्ये आणखीन एक माझा अनुभव सांगतो मॅडम. माझा एक मित्र जो ऑफिस म्हणजे एक बिझनेस करत होता, आणि त्याला माहित होतं की मी वास्तुशास्त्राचा अभ्यासक आहे आणि वास्तुशास्त्र मी फॉलो करतो, कन्सल्टन्सी देतो. सो एखादी वास्तू ते आपल्याला भरभराट व्हावी म्हणून वास्तुदोष निवारक यंत्र आहेत, काही गोष्टी आहेत ज्या आपण वास्तूच्या त्या एरियामध्ये आपण जर त्याचं पूजन केलं आणि त्या पुरल्या तर त्याचे आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळताना दिसतात. सो ती वन ऑफ ती एक रेमेडी आहे. सो मी त्याला ते माहिती होतं, त्याला मी बोलता बोलता कधीतरी सांगितलं होतं, आणि त्याने ते लक्षात ठेवून तो माझ्या मागेच लागला की हे मला करून द्या, आणि मी त्याला ती रेमेडी करून दिली. आणि विदिन अ इयर त्याच्या ग्रोथ होताना लक्षात आलं. आणि त्यांना ज्यावेळेस त्याने त्याच्या मित्राला सांगितलं, हा जो पहिला मित्र होता हा तर ओनर होता, त्यामुळे त्याच्या त्या ऑफिसमध्ये त्या रेमेडीज करणं शक्य होतं, कारण त्याची स्वतःची हे होती. आणि दुसऱ्या एका मित्रानं, मग त्याच्या मित्राच्या मित्रानं त्यांनी हे सगळं ऐकलं, आणि तोही म्हटला, सर मलाही हे करून द्या, ही रेमेडी करून द्या. पण मी त्याला ज्यावेळेस ती ऍक्च्युली तो वॉज अ लेंडर, म्हणजे तो तिथं किरायदार होता त्या ऑफिसचा, तरी पण त्यांनी मला आग्रह केला की मला सर हे तुम्ही माझ्या वास्तू, मी मालकाची परवानगी घेतो पण मला हे करून द्या, आणि त्याला ते करून दिलं. आणि त्याच्याही पर्सनल म्हणजे वैयक्तिक प्रोफेशनल लाईफमध्ये त्याच्याही मल्टिप्लाइड बाय 3 त्यांचा आज जो काही इन्कम होता अगोदर त्याच्यामध्ये 3 पट जास्त त्यांना आता प्रोग्रेस दिसतोय. आणि त्यामुळे मग ही गोष्ट इतर लोकांनाही आता माहित होते, आणि त्याचे कन्सल्टन्सीज चांगले येताना दिसत आहेत आता सध्या. सुपर. सो आता काही टिप्स तुम्ही शेअर केल्या, अजून काही असतील का की बजेट फ्रेंडली वास्तू आपण करून घेऊ शकतो? बरोबर. पहिली बेसिक गोष्टी मॅडम, म्हणजे 3 मी एक सांगेल की एक तर तुमचा ईशान्य कोपरा हा दूषित असता कामा नये. ईशान्य कोपऱ्याला खूप महत्व आहे, आणि एनर्जीचा फ्लो हा नेहमी ईशान्येकडून नेवल म्हणजे ब्रह्मस्थानाला पण खूप महत्व आहे. ब्रह्मस्थान सुद्धा अवजड वस्तूंनी भारलेलं नसावं, ब्रह्मस्थान मोकळं असलं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या पोटाला किंवा आपल्या नाभीला जे आपल्या आरोग्यामध्ये जे इम्पॉर्टन्स आहे तेवढाच इम्पॉर्टन्स वास्तूमध्ये ब्रह्मस्थानाला आहे. म्हणून ब्रह्मस्थान तिथे जड वस्तू नसाव्यात, असल्या तर त्या हलवल्या पाहिजेत. ब्रह्मस्थान रिकामं पाहिजे, तिथं कॉलम येता कामा नये. सो हे खूप महत्वाचं आहे. आणि मग तुमचं साऊथ वेस्टचा जो कॉर्नर आहे तर तो कॉर्नर जो आहे तर त्या कॉर्नरमध्ये सुद्धा खड्डा असता कामा नये, कारण एनर्जी फ्लो ना नेहमी ईशान्य कोपऱ्यावरून ब्रह्मस्थानावरून मार्गस्थित होतो, आणि प्रॉस्पेरिटी जी काय आहे ती साऊथ वेस्ट कॉर्नरमध्ये विसावलेली असते. म्हणून तिथं जर खड्डा खणला तर प्रॉस्पेरिटी आपण खड्ड्यात पुरल्यासारखं होतं. म्हणून साऊथ वेस्टचा जो कॉर्नर आहे तो पण असा तिथं खड्डा असता कामा नये. आणि उलट तुम्ही तुमची तिजोरी किंवा तुमचं कपाट वगैरे ह्या गोष्टी तुम्ही तिथं ठेवू शकता, दागदागिने ते तिथं ठेवू शकता. आणि तिथं जर ठेवलं तर त्याची भरभराट झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. उत्तर दिशेला उत्तरेकडून प्रभाव येतो, साऊथ वेस्टचा जो कॉर्नर आहे म्हणजे नैऋत्यचा जो कॉर्नर आहे कोपरा, त्या कोपऱ्यामध्ये आपण आपली तिजोरी वगैरे ठेवावी. सर आता ह्या सोबत आता थोडीशी दोन्ही कनेक्टिंग म्हणजे वास्तू आणि न्यूमरॉलॉजी, ह्या दोन्हीचा वापर जर आपण एकत्र केला तर त्याचा परिणाम कसा असेल? नक्कीच नाही, जसं मी आधी सांगितलं मॅडम, न्यूमरॉलॉजीने आपला वैयक्तिक बर्थ आपण स्ट्रॉंग करू शकतो. बरोबर. पण वैयक्तिक होईल, आणि आपला बर्थ खूप स्ट्रॉंग आहे पण आपण
राहतोय दूषित वास्तूमध्ये, म्हणजे किंवा अशी वास्तू जिथं थोडेसे निगेटिव्ह एनर्जीज वास करतायत, मग अशा तर आपला एवढा बर्चा स्ट्रॉंग असून त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. म्हणून न्यूमरोलॉजी आणि वास्तू हे दोन्ही पॅरलल जातात. सो न्यूमरोलॉजीच्या मतीने तुम्ही आपला बर्थ चार्ट आपण स्ट्रॉंग करून घेतलाच पाहिजे. त्याचबरोबर आपली वास्तू पण आपण चांगली करून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा मी तर सल्ला देईल मॅडम, वास्तू तुम्ही खरेदी करायला जाताय त्याच्या आधी समजा तुम्ही आपण एखादा फ्लॅट खरेदी करतोय, तर त्या फ्लॅटचा नंबर काय आहे हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. आणि तो फ्लॅटचा नंबर आपल्या बर्थ चार्टशी सुसंगत आहे की नाही, आपल्या मुलांक भाग्यांकाशी तो सुसंगत आहे की नाही, हे पण चेक करणं गरजेचं आहे. ते जर केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. बरेच जर मी पाहतो की ज्यांचा ड्रायव्हर नंबर 1 आहे किंवा मुलांक 1 आहे आणि ते 8 नंबरचा फ्लॅट घेतात किंवा 602. असे मी काही वन ऑफ माय एक्झाम्पल मी तुम्हाला शेअर करायला आवडेल मॅडम. आमच्या शेजारी एक भाडेकरू राहत होते. ते सिव्हिल इंजिनियर होते. ही वॉज अ सिव्हिल इंजिनियर. आणि त्यानं त्याच्या मालकानं, म्हणजे बिल्डर, ही वॉज अ बिल्डर, त्या बिल्डर मालकानं त्याला शेवटी जे काही फ्लॅट विकून जे काही शिल्लक राहिले असतात ते शक्यतो कटवायच्या या हिशोबानं त्यांनी तो फ्लॅट त्याच्या सर्वंटला, जो सिव्हिल इंजिनियर होता, त्याला दिला. आणि त्या फ्लॅटचा नंबर होता 602. सो ऍट द एंड इट वॉज कमिंग ऑन नंबर 8. आणि त्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्यापासून त्या व्यक्तीचा जॉब गेला. त्यानंतर त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यातून ते क्युअर झाले, पण अजूनही बऱ्याचदा हेल्थ इश्यूज वगैरे ते फेस करतायत. आणि नशीब त्यांची मिसेस आहे, याच्यावर थोडंसं त्यांचं चालतं कसं तरी. तर हे एक लाईव्ह एक्झाम्पल जे मी माझ्या आजूबाजूला पाहिले. आणि असे अनेक एक्झाम्पल आहेत. एक बँकेचा मॅनेजर, तो मॅनेजर वेल फर्निश्ड फ्लॅट, आणि तो फ्लॅट विकायला होता. ज्यावेळेस मी डीपर गेलो, आय वॉज इंटरेस्टेड टू परचेस दॅट फ्लॅट. आणि ज्यावेळेस मी डीपर गेलो तर पाहिलं तर त्या फ्लॅटचा नंबरही एका चांगल्या नंबरवर येत नव्हता. आणि मग मला ते लगेच लक्षात आलं की हे असं आहे. आणि एवढा वेल फर्निश्ड फ्लॅट असूनही तिथं कोणीही राहत नव्हतं. तर या सगळ्या अशा गोष्टी आहेत. सो नक्कीच न्यूमरोलॉजी आणि वास्तुशास्त्र हे आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव करत असतं. तो आपण गोईंग फॉरवर्ड कुठलाही महत्वाचा डिसिजन घेण्या अगोदर नक्कीच आपण न्यूमरोलॉजी किंवा वास्तुशास्त्र याचं कन्सल्ट करणं गरजेचं आहे. बरोबर.